घेऊन राहिलं काय सगळं राजू हा तुम्हाला नाही ओळखलं मग कोणाला ओळखणार ओळखणार आहे मी नंबर सेवा आहे ना माझ्याकडे तुम्हाला ओळखणार नाही ते काय राजू तुमच्या विषयी गेलो होतो मी त्या पोरीच्या घरी मी तुम्हाला सांगितलं होतं ना पोरीचं काय बाबा म्हटलं पोरगी चांगली आहे बा म्हणून तर गेलो होतो मी त्याच्या घरी म्हणे पुरीचे बाबा माणूस आपला जरासा अडकून येऊन राहिला गोष्ट मी त्याला म्हटलं बाबा पोराच्या इकडले चांगलं आहे बा तेच नाही राजू मी शेवटी त्याला म्हटलं पोरगा चांगला कंपनीत आहे फायनान्स कंपनीत आहे पोरगाही चांगला आहे आणि काही गोष्ट कानावर घे नाही पोरगी लेखाला बरं शिकली आपली म्हणे आपण नाही देत म्हणे कोणाला पोरगी गिरगी आजकाल आपली पोरगी चांगलाच लोकांना देतो म्हणे आपण म्हणे म्हटलं राजे हो अशा पोराला देत नाही मग कोणाला देता तुम्ही असं म्हटलं त्याले मावर विचार ठेवणं म्हटलं तुमच्या पोरीला चांगलाच देतो म्हटलं नाना गुण करे म्हटलं तू टेन्शन नको घेऊन त्याला आला पैशात टेन्शन माय म्हणे पोरी काय लग्नले काढलं नाही म्हणे मी काही कोणाला दाखवलं नाही माझ्या पोरीले सध्या काही काढत नाही आपशी काही पैसा नाही आहे म्हणे पोरीचा बाप म्हणे म्हटलं तुम्ही काय पैशात टेन्शन घेता म्हटलं तुम्ही फक्त लग्नात या म्हटलं तुम्ही पोरगी जर पोराला पसंत आली तर आणि तू पसंत आलं तर आपण डायरेक्ट करून टाकू फक्त एकदा पोरी पाय म्हटलं तू दाखव म्हटलं काय राजू तुम्ही मला सांगितलं पोरगी आहे म्हणून दाखवली बा म्हणून मी हरवलो राजू नाही मग पोराला म्हटलं तर पोरगी चांगली आहे म्हणते बा आपाजी तर पाहून घे बा तू पोरगी नाही तर माझ्या पोरगं जात नसते पाहिले आणि तुमचं नाव सांगितलं म्हणून तोही हरकला पोरगी चांगली शिकली आहे बा जराशी 12वी गिरवी आहे ग्रॅज्युएशन करता येते म्हटलं आपल्या घरी आल्यावर तिले तर पोरगाही हरकला ना म्हटलं पोराला म्हटलं फक्त आता पैसे जमा कर तो म्हणे बाबा तुम्ही त्याचं टेन्शन नाव घेऊ म्हणे मी फायनान्स हे काढून म्हणे आपल्याच कंपनीत आहे म्हणे भेटून टाकून म्हणे महिन्याच्या महिन्याला घेऊन घेईन म्हणे तर तोही लागला विचारा आम्ही पैसे जमाच्या करायच्या तुम्ही महिन्यातून महिन्यात लग्न काढून तर मी काढतो म्हणे बाबा म्हणे तू टेन्शन नाव घेऊ म्हणे लग्न जेवढा लागेल तेवढा खर्च पोरीला वाटत तसं लग्न करू म्हणे आपण म्हणे पुढच्या बापाला जसं वाटतं तसं पुरीच्या इकडला फोन आला वाटतं माय माणूस बोलून राहिला माय जमते मा पुराचं कुठं ना कुठं जमलं पाहिजे हो माय तुम्हाला फोन मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पुरीच्या बाप्पाचं म्हणणं असं पडलं का बा लग्न आमच्याच गावात करा बा तुम्ही उचलून या बा तुम्ही इकडे या बा राजू उचले ना आम्ही तिकडे गेल्यापेक्षा मग आम्हाला गाडीचा खर्च जास्त येते ना अगोदरच खर्च आहे ना आपण इकडेच लग्न करून घेऊ तुम्हाला काही धक्का लागत नाही म्हणा इकडे होऊन जा म्हणा त्या लग्नाचा जेवणाचा घेऊनचा खर्च करा आणि याचा करायचं का आम्हीच पण भाऊ जरासं पाहा जरासं तुम्ही मनात आहे तर जरासं करा तरी कन्व्हिन्स या माणूस लग्न उचलून घ्यायचं विचार करून राहिला पुढच्या बापाची कुठे लग्न करून नव्हतं का बाबा आजकाल काळच वेगळा झाला बापा आता पोट येतं आता करायला का नको बापा सांगाराम टाकण्याला आलो बापा आजकाल पुरीच्या बापाची सोय बिचारापाशी पैसा कोणाला नाही वाटत मला लग्न करून द्या म्हणून पोरीचं स्वतःच करावं म्हणून दुसऱ्याचे चार झाले पुरते काय आम्ही आमच्या पोरीचं किती मस्त केलं वाटत नसते हो माय पैसा नसून सध्या तुम्ही म्हणून टाका हो म्हणून पहिले पोरकी करती तर पोराला पसंत आली पाहिजे नाही तर आपण सारं पोरी पाहिले जायच्या अगोदर आपण साऱ्या गोष्टी करून घेऊन राहिलो तुम्ही फक्त त्याला म्हणा म्हणा सगळं करायला तयार आहे म्हणा फक्त पोरगी दाखवा म्हणा तुम्ही आता हो ते काही चिंता करू नको तू मग तारीख घेऊन देऊ का कोणत्या तारखेला येतात तुम्ही सांगून द्या मग मी त्याला सांगून देतो कोणत्या तारखेला येतं म्हणून राजू अधिक मग बिस्कन त्याच्यापेक्षा पहिलेच त्याला आपल्या घरी पाठवून द्या त्याला घरी पसंत आलं सारा बरोबर व्यवस्थित पसंत दिसून आला पोरगा गिरक पसंत आला ते आपल्याला दाखवून पोरगी त्याच्यापेक्षा त्यालाच पाठवून आपल्या घरी मग कायले मग आम्हाला पोराचं घर पसंत नाही आहे आणि आम्हाला असं नाही तसं नाही पोरगा नाही पसंत पहिले पोरीच्या जिकडे पाठवून द्या आपल्या इथं ते बरोबर आहे तू पहिले त्यालाच बोलाव तुम्ही त्या घरी घेऊन येतो आणि कधी मी सांग फक्त त्याला बरोबर मी करतो सामान सांभाळून घेतो मी त्याला बरोबर घेऊन येतो मी त्याला उद्या ते जमलं तर आपलं काय आपण कधी तयार फक्त रात्री कॉल करा तुम्ही मग आता इकडे मी पोरीच्या घरी जातो मग आता वापसच जातो ना चालत्या पायानं आणि सगळं त्याला बोलून घेतो तू काही टेन्शन घेऊ नको म्हणून फक्त तू पोरीला उचलून घेऊन ये बा बस दुसरं काही नाही तुमच्या भावने घेऊन या बा नाही तर नाहीच जर मानत असेल तर मग तू त्याच्या तिकडे करून टाकू मी म्हणतो एवढं बोलतो मग तुम्ही बरोबर निश्चिंत राहा मी आणतोच बरोबर काका म्हणे मी गेलो होतो म्हणे पोरीच्या इथं पोरीचा बाप जरा अडून बसला त्याच्या बापाशी पैसे नाही म्हणते तर पोरीचा बाप म्हणते इथं चहा बा उचलू नये आपल्या इकडे येत नाही ते उचलू म्हटलं ते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पहिले पोरगी पाहू द्या बा आम्हाला तर मग त्याच्यानंतर पाहू आपण काय आहे तर आपण उचलून घ्यायला तयार आहे पण ते अधिक अटकून बसले म्हणजे आपल्याला खर्च कमी लागला असेल गाड्या मारायचा आपल्याला अधिक अगोदर खर्च नाही गाडीचा इथे आले असते त्याला गाडी लागली असते बस तेवढा खर्च आपण देऊन दिला असताना पण त्याला पण इकडे आपल्याला लय काय करून द्यायला लागते आपल्या पाणी काय कमी आहे काय आपल्याला पोरीचं आहे आपल्या नातेवाईक सारा आहे ना नातेवाईक आपल्याला मला टेन्शन आलं हो बाबा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ ना तुम्हाला सांगितलं ना मी किती काही काढते म्हणून मला 5 लाखापर्यंत कर्ज भेटते म्हणून मी भरतो ना ते कर्ज आणि आपल्याकडे 2 लाख आहे लग्नासाठी ठेवलेच ना आपण तर होऊन जातं हो ना बाबू आहे पैसे लग्नातच लावून देतं का आता घरात लावले एवढे मोठे पैसे घर बांधलं का एवढं चांगलं पण आता कसं सारे तू लग्नाला लावून देशील तर त्यापेक्षा काही राहील काय राहील याचा विचार करावा लागते ना बाबा ते लग्न चाललंच आहे तसे माझ्याकडे पैसे आहे करता येतं ना आपल्याला फायनान्स काय करून लावलं असता आता काकाला पसंत पोरगी आली म्हणजे चांगलीच पोरगी आहे काका म्हणे पोरगी पाहिलं चांगली आहे म्हणे आणि तशी चांगली आहे म्हणे संस्कार गिफ्ट आहे म्हणे ते पोरगी आपल्याला मागली असली चालते पण चांगली पाहिजे पोरगी काय पाहिले काय आयुष्यभर का तिचं सौंदर्य टिकते का बाबू चांगली पाहिजे असते म्हणे चांगली पोरगी आहे म्हणे पाहिलं तर काही नाही म्हणा मागं पुढं असतेच म्हणा आपण काय मागं कमी द्यायचं असतेच म्हणा माणसात पण म्हटलं पोरगी चांगली पाहिजे आपल्याला म्हणे तिकडे यायचं म्हणे पाहिले म्हटलं का अधिक पोरी आपल्याला पसंत येऊन काही फायदा नाही आहे त्याच्या पसंत यायला पाहिजे कारण की देणारे आहे आणि आपण काय करणार आहोत आपल्याला पोरगी पसंत आल्यावर तर आपण करूच ना काकाला पसंत आली म्हणजे आपल्याला येतेच पसंत मला माहिती आहे आपली पोर आली
ते पोरगी चांगली आहे म्हणजे पाहिले याला तर पसंत येते मग पोरगी शिकली आहे 12वी जाऊ दे ना आता काही ना काही कमी जास्त करावं लागेल शिक्षण कमी करावं लागेल नाही तर काही ना काही कमी करावं लागणार पहिले पोरगी भेटून नाही राहिली कसं राहिलं बरं मग लग्न करून टाक काही नाही कमी कमी आहे तू शिकून टाकतो तिला 12वी येतात पोरगी पोरगी तुला असं वाटत पसंत काही नाही शिकून टाकतो काय आपल्या पोरी शिकवलं नाही आपण तसं ते तिला शिकून टाकू हो तिला शिकवलं टाकायचं आपल्या पोराची जर इच्छा असली तर मी घरचे काम करते तिला तुम्ही शाळेत पाठवत जा काही नाही शिक्षण झाल्यावर मग आहे नोकरी गिकरी करत मग नोकरी करू द्यायची तिच्या मायबापा सांगायचं बा असं आहे आम्ही कसं शिकू बा तुमच्या पोरीले काका कसे काय इकडे आताच तर गेलो तुम्ही घरून आता डबल काय आले इकडे हे मी सोयरिकीचा विषय सांगायला आलो तुले हा चला ना काका घरी तर कायच बोलता आता येत नाही घरी आता मी तुला इथंच सांगतो काय आहे तर तू काय कर हे पाय त्याचं म्हणणं असं पडलं का आम्ही सारं करायला तयार आहे पण त्याचं एक म्हणणं पडलं तुला एक म्हणणं ऐका लागन हां बाय नाहीतरी बा तुम्हाला घरगिर पसंत येणं महत्त्वाचं आहे पोरगा गिरगा पसंत येणं मग त्याला चक्कर टाकाले पुरण तू एकदा पाहून घे हां ते काय म्हणते आम्ही काही पहिले येत नाही म्हणते तुम्हाला घेऊन आमचे पहिले पोरीच्या इकडले घरगिर पोरगा गिरगा पसंत असेल मग ते येतो म्हणते मी तुला म्हणाला आलो उद्या ते रिकामी आहे पोरगं उद्याचा रविवार आहे तर पोरगं घरी राहते पोरगंही दाखवून देतो म्हणे घरगिरी पाहून घ्या तुम्ही मग पाहुणे बोलायला बरं होते हां तेवढं कर मग चालतं का उद्या मी चांगलंच आहे म्हणता पोरा गिराचं जाऊच मग आपण पाहिले उद्या चालता ना मग जाऊ द्या मग मी उद्या येतोच मग आपल्या पोरीला विचारतो जातो म्हणून पाहिले चाललो जाऊ मी त्याला सांगतो तू तयारी करून ठेव आणि माझ्या घराकडे यायचं तू आणि किती पाहुणे न्यायचे तर जाताच घेऊन चाल पसंत घेऊन 10 वेळा काही चक्रा भरायला पुरत नाही मग पोराची इकडे आले त्याला गेले पसंत डायरेक्ट टिकाच लावून घेऊ काय 10 वेळा आणि ते जेवढे पाहुणे तेवढे घेऊन चाल काही नाही नाही पहिले मीच पाहतो बस आपण दोघं जाऊ पाहून येऊ मग दाखवता येते इकडे आल्या म्हणजे इथं आणता येते पोराले घरगिर आपल्यापासून असल्यावर काय आहे दुसऱ्याले आपल्या पोरीला देणं आहे दुसऱ्याचं काय आपणच करून टाकू काय आहे तर म्हणत आहे तर मला आहे तुमच्यावर विश्वास फक्त पोरगा चांगला असला पाहिजे बा तुम्ही एवढं मला गॅरंटी द्या नाही तर मग आपण काही नाही पोरा गिरा सगळं पसंत आलं तर मग मी नाही टाकतो तुमच्यावर आहे सर ए म्या पाहिनी देखणीतला पोरगा आहे म्हणूनच मी तुला त्या आणलं ना एवढा माणूस हे नाही ना हां फसून तुला असा जवळच्या माणसाला फसून का मी सांग बरं हां तू मला काय ती परिस्थिती माहिती आहे गरीबाची परिस्थिती आहे तुला फसून काय ती पोरगी एवढी चांगली आहे काय काय पोरीसारखी पोरगी आहे म्हटलं तू आली तिचं भलंच फसून राहिलो ना मी हां मग मी काय पापलून लिहिलं मायले हां त्या पोरीला बेकार देऊन मग त्याला सांगून द्या फोन करून येतो म्हणून उद्या मी पोराच्या इकडे फोन करतो सांगून देतो येतो म्हणून उद्या